दिसती सुंदर बाळू मामाची मेंढर गरुडाच पायी गरुडाच पायी गरुडाच पायी गरुडाच पायी साठी जोरदार टाळ्या वाजवणार गेले गेले तिच्यावर मुठी उतरा बरं बिचारीला नजर लागल खरंच एवढा आनंद आहे महाराज ही देवळगावची विशेषता आहे झोप येत नाही का तुम्हाला कस काय अरे तुमचं मोबाईल पाहायचं वय मोबाईल पाहायला पाहिजे का कथा ऐकली पाहिजे बापा कथा ऐकली पाहिजे देवाची का हिरोची बापा लय हुशार लेकरं झाली कोण्या देवाचा उपास केलता माय अशी पोट जन्माला आले तुमच्या वा 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 शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे देवळगावचे लेकरं एवढे धार्मिक आहेत ना त्याचं कारण आहे इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला कीर्तन ऐकावं वाटतं इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला कीर्तन ऐकावं लागतं विचारलं तो कोबरायला महाराज कसं देव भेटतील महाराजांना सांगितलं गरुडाचे पायी हे बी वेळो वेळा डोई वेगिया नावातो हरी अनावातो हरी वेगिया नावातो हरी हो गरुडाला विनंती करा गरुडाला म्हणजे गरुडाला विनंती करायची आणि गरुडाला विनंती केल्याच्या नंतर काय होईल अहो ते ड्रायव्हर आहे त्याचा गाडीवाला आहे ते आणि गाडीवाल्या संग ओळख झाल्याच्या नंतर मालकाला यायला काय हरकत आहे आता पा एखाद्या महाराजाला तुम्हाला घरी बोलवायचंय आणि ड्रायव्हरची ओळख असेल तर मग ड्रायव्हरला म्हणायचं जाता 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 इकून तर या तुम्ही अजे म्हणते लय लांब आहे तो या तर खरी ड्रायव्हर संग ओळख असेल तर मग आपलं काम हलकं होतं पण म्हणले गरुडाच्या काय हातात राहिलं नाही मग आता गरुडाचं जर नाही ऐकले तर मग काय करावं लागेल म्हणले मग एक काम करा पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मी म्हणजे कोण त्यांची बायको देवाची बायको कोण लक्ष्मी मग लक्ष्मीच्या हातात पाय आहेत मग त्या लक्ष्मी मातेला तुम्ही विनंती करा लक्ष्मी माता मालकाला सांगा नाही एकदा मालकाला सांगा जर आम्हाला भेटायचं दर्शन द्यायचं मग जर लक्ष्मीची ना आपली चांगली ओळख असेल तर मग लक्ष्मणाला लगेच सांगते होय वा माया माहेरचे पाहुणे येत 50,000 रुपये म्हणायलेत न ग या जा द्या उष्ण्यात जाऊ द्या
देते ना वापस 2-3 महिन्यात. अगं पण पैसे नाहीत ना. माझ्या माहेरला द्यायचं म्हणलं की तुमचं चट जळत आहे, लोकाला वाटायला नाही जळत तुमचं. देतात का नाही म्हणते देवात लागन. आता तू म्हणल्यावर काय बाबा लय अवघड असतं महाराज. देवात लागन म्हणलं किती द्याला? 50,000 लाख रुपये द्या, आपल्याला काय कमी आहे? एरी कापसाचा भाव कमी झालाय, देऊन टाका म्हणजे देऊन टाका. देऊन टाकले. 2 महिने झाले, 3 महिने झाले, मग हे म्हणतो होय ग तू तर म्हणली होती 1 महिन्यात पैसे वापस येतील. पैसे गेलेले 1 महिन्यात. येडे झाले काय तुम्ही? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे राव 1 महिन्यात पैसे वापस मागायला, आणि ते बी सासरवाडीत दिले. छे सोडून बोला. अगं 1 महिना झाला पैसे वापस येणार होते, ते का पळून चाललेत का कुठं? माझ्या माहेरचं म्हणलं की जमतच नाही. पुन्हा 1 महिना झाला. अगं आता तरी मग तरी, आणि पाहून वर्ष झालं. अगं वर्ष झालंय आपले अजून पैसे नाहीत. देते नो त्याची कुत्री मिली, आपलं मसडी मिली. काय माहेरचं गुणगान सांगते ना, आणि कसं पांघरून घालत्यान हे तुम्हाला जमू जाणी बाय. हे कोणाला नसते जमत. पाय लक्ष्मीच्या हाती तेशी यावे का कुलती. लक्ष्मी मातेला विनंती करा, आणि लक्ष्मी मातेला विनंती केल्याच्या नंतर मग लक्ष्मी माता मात्र देवाला आपल्याला भेट देईल. अनेक आपल्याला उपाय सांगतात. आजही तुकोबराया, मग तुकोबराया नाहीत का? आजही तुकोबराया गाथेच्या रूपात आहेत. विचारा तुकोबरायाला. जर आपल्याला नादबाबाला भेटायचं असेल तर एकनाथी भागवत आहे. अहो भागवत आपल्याला जर ऐका वाटत नसल तर माझ्या नादबाबाचा हरिपाठ आहे. हरी बोला नाही तरी अबोला. महाराज हरिपाठ घेतल्यावर काय होईल? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. नादबाबा सांगतात अरे हरीचं नामस्मरण तुम्ही जर मुखानं घेतलं तर त्या नाही मागुता जन्म घेणे. पण हरिपाठही घेऊ वाटना, भागवतही वाचू वाटना, नादबाबाच्या गाथेचं पारायणही करू वाटना. मग नादबाबा अजून काहीतरी सोपा पर्याय सांगा ना. मग नादबाबाने एवढे सुंदर भारुड लिहिले महाराज, एवढे सुंदर भारुड लिहिले की ते भारुड लिहित असताना ते भारुड आपण ऐकलेही आणि विनोद समजून म्हणले तरी सुद्धा आपला उद्धार होतो. यणक मदान केवळ पंचानन, यणक मदान केवळ पंचानन. यणक मदान केवळ पंचानन, यणक मदान केवळ पंचानन, यणक मदान केवळ पंचानन, यणक मदान. सहज भारुड म्हणलं. आता म्हणायला बरं वाटतंय, ऐकायलाही बरं वाटतंय, नाचायलाही बरं वाटतंय. मग महाराज यांना सुद्धा उद्धार होतो. अहो संतांना लिहिलेला एक शब्द आपला उद्धार करू शकतो. अब बाबा बाबा इंचू चावला, अब बाबा बाबा इंचू चावला, बाबा बाबा इंचू चावला, इंचू चावला, इंचू चावला, इंचू चावला. अब बाबा बाबा भारुड आहेत महाराज. या भारुडामधून सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. नादबाबा परत एक भारुड लिहितात. तुम्हाला देवाला सारखं काहीतरी मागता ना, संसारामध्ये तप्त झालात ना, जाणं महाराज देवीच्या मंदिरात. आणि देवीच्या मंदिरात गेलो आपण एक भारुड म्हणायचं. कोणतं? सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, रोडगावा हिन तुला भवानी आई रोडगावा हिन तुला. कशासाठी विचारलं देवीनं तुम्हाला? काय त्रास आहे? सासू माझी किरकिर करते. ऐक ना भवानी माता. सासरा माझा गावी गेला तिकडच खप विठाला, रोडगावाहीन तुला भवानी रोडगावाहीन तुला. पण ऐका, नादबाबानं सासऱ्याला मारलं, सासूला मारलं, नवऱ्याला मारलं, दिराला मारलं, नंदेच्या कार्ट्याला बी मारलं. पण तुम्ही जे म्हणतात ते नाही बरं. अहो आपल्या अंगामध्ये जे षडगुण
विकार आहेत ना, ते विकाराला हे सासू सासऱ्याची उपमा दिलेली आहे. नाद बाबाचं भारूड जरी आपल्याला सोपं वाटत असेल, पण त्याचा अर्थ मात्र खूप गहन आहे. म्हणून भारूड ऐकत असताना सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो, ही नाद बाबाची कृपा आहे. म्हणून तर महाराज संताचा एक एक शब्द आपला उद्धार करू शकतो. मग महाराज नाद बाबाची भेट होऊ शकते, अशी अनेक संतांची आपल्याला भेट होऊ शकते. हो, अनेक संतांची. स्वामी समर्थ महाराजाचे भक्त आहेत आपण. अनेक जणाला अनुभव आहे स्वामी समर्थ महाराजांना आपला प्रसाद खाल्लेला. कोणाला दिव्यामध्ये स्वामी दिसतात. जेवढे स्वामी समर्थ महाराजाचे सेवेकरी येतात त्याने एक गोष्ट ध्यानात धरा. तुम्हाला जर वाटत असेल आज दिवसातून 8 वेळेस आपल्याला स्वामीने भेट द्यावं, ते सेवा करतायत म्हणून त्यांचं वर्णन करतो. दिवसातून 8 दिवस, दिवसातून 8 वेळेस स्वामीने आपल्याला भेट द्यावी असं मनामध्ये इच्छा करा. स्वामी तुम्हाला 8 दिवस बरोबर 8 वेळेस बरोबर भेट देणार. एखाद्या गाडीवरती नाव जरी तुम्हाला दिसलं तरी समजावं ही स्वामीची भेट आहे. एखाद्या गाडीवरती फोटो जरी दिसला तरी सुद्धा समजावं ही आपली स्वामीची भेट आहे. अव सहज बोलता बोलता एखादा तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणला तरी सुद्धा समजावं ही आपली स्वामीची भेट आहे. कारण त्यांच्या मनात आल्याच्या नंतर ते 8 वेळेस आपल्याला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत, हे आपल्या मनात इच्छा पाहिजे. महाराज जेवढे संत झाले तेवढे संत आजही आपल्याला भेटतात. फक्त आपल्याला ते संत ओळखता आले पाहिजे. आपल्या मनात त्यांना भेटण्याची तेवढी इच्छा पाहिजे. बाळूमामाला भेटायला प्रत्येकाला आवडतं. बाळूमामाची सेवा करणारे तुम्ही आम्ही सर्वजण आहेत. पण त्या बाळूमामाला जर आपल्याला आजही भेटायचं असेल तर महाराज ते बाळूमामा आजही आपल्या गावात येतात. आणि त्या बाळूमामा कोणाच्या रूपात येतात? त्या मेंढराच्या रूपामध्ये येतात आजही बाळूमामा. आणि त्या मेंढराच्या रूपामध्ये बाळूमामा आहेत. त्या मेंढराची पूजा करत असताना आपण खरं सांगा, ते मेंढरू म्हणून पूजा करतो का हे बाळूमामा आहेत म्हणून पूजा करतो? दिसती सुंदर बाळूमामाची मेंढर, लय चांगत बाळूमामा घुरलेले तू. वा वा, नाचायचं तुला. या धुक्याच्या मंदिरी बाय बाय दिसत पांढर, पांढर बाळूमामाची मेंढर. मला पक्क माहिती देवळगाव मध्ये काय लागलं. कारण आजही आपल्याला बाळूमामाची भेट होऊ शकते महाराज. कारण संत हे आजही आपल्यात आहेत. मग महाराज ही संत चरित्र कथा तुम्ही सांगत आहात. ही संत चरित्र सांगत असताना तुम्ही याचा आधार कोणाचा घेताय? ऐका, शांत बसा. संत चरित्र कथा सांगत असताना आधार काय आहे? कारण आज आधार कार्डाशिवाय काही चलत नाही. मग एवढी कथा तुम्हाला सांगायची आधार पाहिजे ना. काय आधार आहे? तर महाराज माझ्या तुकोबारायाचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज? देवाची प्राप्ती करायची असेल तर देवाला काय आवडतं? उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. कारण त्या देवाला फक्त भाव आवडतो. हा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये 2-2 संत घातलेले आहेत बघा. किती? 2. हा पूर्ण अभंग 11 चरणामध्ये. जर हे 11 चरणामध्ये 2-2 संत म्हणजे किती झाले? 11 दोन्ही 22. आणि शेवटचं एक चरण आहे, त्या चरणामध्ये स्पेशल पुंडलिकरायाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे 22 आणि ते किती झाले? 23 संतांचं चरित्र आपल्याला ऐकायचंय. आणि कोणत्या संतासाठी देवानं काय कार्य केलेले आणि हे सुद्धा आपल्याला ऐकायचं. पण महाराज त्या देवानं आपल्या घरी सुद्धा यावं, त्या देवानं आपलं सुद्धा काम करावं, याकरिता काय करावं लागण? महाराजांना सांगितलं त्या देवानं तुमच्या घरी यावं, त्या देवानं तुमची सेवा करावी. असं तुम्हाला वाटत असेल तर अंतःकरणामध्ये फक्त भाव पाहिजे. पण महाराज ऐका ना, आमची जात ही खालच्या समाजाची आहे. ऐका बरं लक्ष देऊ.
त्यामुळं संत चरित्राची गरज आहे. आज जातीवाद खूप वाढलेला आहे. या जातीवाद हा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आलेला आहे. पण लक्ष राहू द्या माय बापा हो, संत चरित्र कथा ऐकत असताना या संताचं जीवन, प्रत्येक संताचं जीवन या दुःखात गेलेलं आहे. आणि ज्या त्या संताला ज्याच्या त्याच्या जातीनं त्रास दिलेला हे सुद्धा गोष्ट ध्यानात धरा. पण एक गोष्ट कायम ध्यानात राहू द्यायची, देव हा कुठली जात बघून येत नाही. न पाये याती कुळाचा विचार. कोणी सोनार असल त्या सोनाराच्या जातीमध्ये माझ्या सैना महाराजांना जन्म घेतला. अहो कोणी नावी असल त्या नावी समाजामध्ये माझ्या सेना महाराजांना जन्म घेतला. कोणी माळी असल त्या माळी समाजामध्ये माझ्या सावता महाराजांना जन्म घेतला. अहो प्रत्येक जातीमध्ये संत घेतले, प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले. अहो एवढंच नाही, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनेक संत जन्माला आले. अनेक संत महाराज, लतीफा महाराज असतील, मोहम्मद महाराज असतील, कबीर महाराज असतील, कमाल महाराज असतील, अधिकारी महाराज. आपण कुठल्या समाजात जन्माला आलो याचा विचार कधीच नाही करायचा, पण आपण देवासाठी काय करतो याचा मात्र विचार रात्रंदिवस केला पाहिजे. अहो प्रत्येक जातीचा विचार करा. प्रत्येक जातीमध्ये आता मुस्लिम समाजाकडे पाहत असताना आपण म्हणतो ते देवाची भक्ती करत नाहीत. अहो या ना इकडे, मुस्लिम समाजाचे सुद्धा भक्त माझ्या देवाची भक्ती करतात आणि देवाला सुद्धा या जातीपातीशी काही घेणं देणं नाही. म्हणून तर म्हणतात ना, जेवढ्या जातीतले संत येत त्यांची जात जरी अलग अलग असेल पण त्यांचं ध्येय फक्त पांडुरंग होता. म्हणून तर म्हणतात पीर मोबीन लतीफ मुसलमान, कबीर मोबीन लतीफ मुसलमान. कबीर मोबीन लतीफ मुसलमान, पण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. महाराज म्हणतात ज्यांचा ज्यांचा विषय नारायण झाला त्यानं महाराज माता पित्याचा सुद्धा विचार केला नाही. आणि जो भगवंताच्या भक्तीमध्ये आडवा येतो असा बापही आवडू नये. जो भक्तीमध्ये आडवा येतो अशी मायही आवडू नये. मग कैकई सारखी माया असेल तर ती आवडू नये. भक्त प्रल्हादाच्या सारखा बापासारखा बाप असेल तर तो बापही आवडू नये. महाराज नावडे जनधन माता पिता असे मायबाप सुद्धा आवडू नये. अनेक जातीमध्ये संत जन्माला आले पण विषय तो त्यांचा झाला नारायण. मग ऐका, भगवंत जात पाहत नाही, उंच नीच काही नेणे भगवंता. मग पाहतो काय, तिष्ठ भाव भक्ती देखोनिया.
मग महाराज असं एखाद्या संताचं उदाहरण महाराज म्हणले आहे ना, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. महाराज कारण विदुर काकाच्या घरी माझ्या भगवंतानं कन्या खाल्ल्या. ऐका बरं, लक्ष देऊन. झालं आता एवढी कथा सांगून आपण कथेला पूर्ण विराम देऊ. आणि उद्यापासून ऐका, मला असं वाटतं उद्यापासून कथेचा टाइम 7 ते 10 ठेवू आपण. जमल का तुम्हाला? येणं होईल का? स्वयंपाक हे करून येणं होईल का? महिला मंडळ नाही? 8 वाजताच बरे? 8 वाजताच बरे का? बरं बरं बरं, तसंच मग तुमचं अगोदरच प्लॅनिंग झालेली वाटतं. कारण विदुर काकाच्या घरी ज्या वेळेस महाराज भगवंत हस्तिनापुरामध्ये शिष्टाई करण्यासाठी आले, पहा बरं आता देवाची लीला. आणि हस्तिनापुरामध्ये आल्याच्या नंतर स्वागतासाठी दुर्योधनानं एवढं मोठं भव्य दिव्य तयारी केली. पण त्या दुर्योधनाच्या तयारीमध्ये भगवंताला फक्त आणि फक्त द्वेष दिसत होता. कारण दुर्योधनाला माहिती होतं, हा जो कान्हा आहे ना, हा जो कृष्ण आहे ना, माझ्या सोबत आलाय, माझ्या गावामध्ये आलाय, पण हा पांडवाचा काहीतरी हितचिंतक बनूनच आलेला आहे. काय काय माणसं बघा, बोलत असताना आपल्या तोंडावरती गोड बोलतात. काही काही माणसं बोलत असताना आपल्या तोंडावरती गोड बोलतात, पण त्या गोड बोलण्याच्या माग हजारो सापाचं विष त्यांच्या मनामध्ये असतं, हे सुद्धा ध्यानात राहू द्यायचं. म्हणून जास्त गोड बोल्या माणसाच्या प्रेमामध्ये पडलं नाही पाहिजे. कारण जेवढं गोड बोललं आपल्याला वाटतं काय माणूस गोड बोलत असेल, अगोदर तो माणूस आपण परिपूर्ण ओळखला पाहिजे. नाही तर काही माणसं महाराज असे गोड बोले असतात, सहज बोलता बोलता फसवतात. तो सहज बोलता बोलता फसवतात. म्हणून गोड बोलण्यापासून कायम सावध राहिलं पाहिजे. आणि महिला मंडळाला तर एक माझी विनंती आहे, तुम्ही जास्त आहारी जाता गोड बोल्या माणसामध्ये. म्हणून अगोदर माणसाची परीक्षा घेतली पाहिजे, नंतरच त्याला उत्तर दिलं पाहिजे. नाही तर ते म्हणतात हो हो खरे 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 खरे. एखादी शेजारीनं आली तुला जर म्हणली, माय जसं लग्न झाले तसं संसारासाठी तू हाडाचे काढे रक्ताचं पाणी केलंस, आणि तू ही जाऊ काडीचं काम करीत नाही, तुझी सासू तिचंच गुणगान गाती, आपलं नशीबच असं फुटकं. चट सांगून बसता तिला तुम्ही. चट होतं नव्हतं ते सुद्धा तेल मीठ लावून, बाई तू म्हणतीस ते खरंय, बाई तू म्हणतीस ते खरंय. तुमचं ते गोडी गोडीनं ऐकून घेतीन, गावभर सांगत बसती. तिच्या घरी लय अवघड, तिच्या घरी लय अवघड. ती म्हणते तुला कोण सांगितलं? तिनंच सांगितलं. आणि तुला म्हणून अख्ख्या गावात पेरी ती गोड बोलून ऐकलेलं आहे बघा. कारण या समाजाची विशेषता आहे, या कलियुगाची या समाजाची विशेषता आहे. लोक आपलं ऐकत असताना रडून ऐकतात आणि जगाला सांगत असताना हसून सांगतात. म्हणून मनातली गोष्ट कोणाला सांगितली नाही पाहिजे. आपल्या अंतकरणातली काही गोष्टी अशा असतात त्या फक्त मित्राला सांगाव, काही गोष्टी अशा असतात त्या फक्त बायकोला सांगाव, काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या आईला सांगाव, काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या बापाला सांगाव, काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या जवळच्याला सांगाव. पण अशी कुठलीच गोष्ट नाही की ती माझ्या संताला सांगाव. कुठलीही गोष्ट संताला सांगा तुमच्या दुःखाचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्याचे त्याला सांगावं लागतात बघा. जर तुम्ही ह्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्या तर तुमच्या ह्या गोष्टीचं हसू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख आहे, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, ते फक्त देवाला आणि संताला सांगाव. देवा सांगू सुख दुःख, काय होईल महाराज देवाला सुख दुःख सांगितल्याच्या नंतर? देव निवारील. कारण देव आपलं सुख दुःख निवारील. अहो लोक काय निवारणार आहे? तर ज्याचं त्याला दुःख जड झालं ते आपलं काय दुःख निवारणार आहे? एखाद्या जवळ जर तुम्ही गाऱ्हाणं केलं, आपलं तुमचं मन वाटत असेल तुम्हाला हलकं झालं, पण तिचंच गाऱ्हाणं एवढं आहे
की ते तुमचं काही निरसन करणारे. म्हणून आपलं गाऱ्हाणं कधीच शेजाऱ्याला सांगायचं नाही, आपलं दुःख कधीच दुसऱ्याला सांगायचं नाही. आपलं दुःख या खंडोबाच्या मंदिरात यायचं आणि खंडोबाच्या मंदिरात येऊन या खंडेरायाला एकच म्हणायचं, खंडेराया अरे जीवनामध्ये एवढं दुःख आहे, हे दुःख कसं आणि कधी जाईल. त्यावेळेस महाराज खंडोबाराया असाही तुमच्या अंगावरती भंडारा टाकतील तर तुमचं जीवन सोन्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त दुःख खंडोबारायाला सांगा तुम्ही. कारण दुःख सांगत असताना देवाला सांगा आणि म्हणा त्या देवाला, हम तुम्हारे हे प्रभु तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहे ओ मेरे प्रियतम. देवा अरे काय दुःख आहे ते तूच आहेस, आम्हाला सुख द्यायचंय दुःख द्यायचं हे तुझ्याच हातात आहे रे देवा. आणि विदुर काकाचंही तसंच होतं. कारण दुर्योधन स्वागत करत होता, दुर्योधनानं पंचपक्वानाचं भोजन तयार केलं, पण देवाविषयी मात्र मनामध्ये द्वेष होता. पण ऐका, दुर्योधन समोर फटाके वाजवत होता, दुर्योधन देवाला मोठमोठाले हार घालत होता, अनेक सुंदर असे वाद्य वाजवत होता देव आले म्हणून. पण देवाचं लक्ष फक्त माझे विदुर काकाकडे होतं. एक गोष्ट कायम ध्यानात धरा, आपण किती जण देवाला पाहतो यात मोठे पण काहीच नाही बरं. लक्ष देऊन ऐका, कळालं तर टाळी वाजवा. आपण किती जण देवाला पाहतो यात मोठे पण काहीच नाही, तो देव आपल्याला पाहतो का नाही यात मात्र मोठे पण आहे. कळालं तुम्हाला? कारण आपण देवाला पाहतो. असं काम पाऊस पाडे पण टाळ्या वाजवल्या, जरा झोप आल्यावर नका करू. कारण आपण सर्वजण देवाला पाहतो, पण तो देव आपल्याला दगडाचा दिसतो. पण ज्या वेळेस तो देव आपल्याकडे पाहतो ना त्यावेळेस आपला मात्र उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण देवानं आपल्याकडे पाहावं यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी ऐका, एक दोन्ही डोळ्यानं आंधळा होता, रोज देवाच्या मंदिरात जायचा, देवाचं दर्शन घ्यायचं, घरी वापस यायचा. रोज मंदिरात जाणार, दर्शन घेणार, घरी वापस येणार. एक दिवस पुजाऱ्यानं विचारलं, म्हणे काका अहो दोन्ही डोळ्यानं आंधळे तुम्ही, लक्ष देऊन ऐका बरं, दोन्ही डोळ्यानं आंधळे तुम्ही, रोज मंदिरात येतात, देवाचं दर्शन घेऊन परत जातात. अनेक वेळेस तर असं झालं त्या पुजाऱ्यानं परीक्षा घ्यावं आणि यांचा हसू व्हावं म्हणून काय केलं माहितीये का? म्हणले काका तुम्हाला मी देवाच्या मंदिरात नेतो. आणि देवाच्या मंदिरात नेतो म्हणून काय केलं माहिती? त्यांचा हात धरला आणि मंदिराच्या समोरून नेण्याऐवजी त्यांना मंदिराच्या पाठीमागे नेलं आणि सांगितलं काका या दर्शन म्हणे, देवाच्या मंदिरात आलो. आणि त्यांनी दर्शन घेतल्याच्या नंतर 2-3 माणसं हसले त्यांना. काय म्हणे आंधळे, अरे देवाचं मंदिर समोर आहे, देवाचा दरवाजा समोर आहे, देव पुढून आहे, तू मागून दर्शन घेतो. पण ते देवळगावचं होतं, ते लय हुशार होतं. ते म्हणला मी हुशारे म्हणला, देवाच्या मंदिराच्या पाठीचं दर्शन घेतलं तरी सुद्धा काय फायदा आहे? पाहता देवळाची पाठ तीर्थ घडते 360. कारण देवळाची पाठ पाहिली सुद्धा तरी सुद्धा तीर्थ 360 घडते, ते अधिकारी म्हणला. पण ऐक ना, अहो पण तुम्हाला देव नाही दिसला आणि रोज तुम्ही देवाच्या दर्शनाला येता, तुम्हाला देव दिसतो का? त्यावेळेस त्या आंधळ्याचं वाक्य, त्यावेळेस त्या आंधळ्याचं वाक्य आहे, त्यांनी सांगितलं ऐका, अरे देवाच्या मंदिरात येत असताना देवानं मला पाहावं, मी देवाला पाहावं, देवाच्या मंदिरात येत असताना मी देवाला पाहावं म्हणून मी देवाकडे येत नाही. मला देव दिसत नाही म्हणून यात काय झालं? पण त्या देवाला तर मी दिसतो ना. म्हणून ऐका, देवाच्या मंदिरात येत असताना देवाला मला देव पाहायला भेटतंय का नाही याकरता मी कधीच येत नाही. पण देवानं मला रोज पाहावं आणि देवाच्या लक्षात यावं, रोज नित्यनेमानं माझ्या मंदिरात येतो. डोळे नसताना जर याला डोळे दिले तर हे नक्कीच म्हणीन
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. म्हणेल ना हा काकड्यामध्ये डोळे तुम्ही घ्या सुख या विठ्ठलाचं मुख पहा. पण याला आज डोळे नाहीत, हा फक्त हात जोडतो. मग विचार करा, ज्याला डोळे आहेत त्यानं जर देवाचं दर्शन नाही घेतलं तर मग पुढच्या जन्मामध्ये देव दोन्ही बी गुल्प काढून घेतो. आणि दोन्ही फ्यूज काढून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला रेल्वेमध्ये एकच भजन म्हणावं लागते, काय? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आणि जर असं आंधळ व्हायचं नसल तर ज्याला डोळे आहेत त्यानं माझ्या पांडुरंगाचं भजन करा. आणि पांडुरंगाचं भजन डोळे असताना त्या देवाला डोळे भरून पहा. ज्याला कान आहेत त्या कानानं पांडुरंगाची कीर्ती ऐकली पाहिजे. जे तोंड आहे त्या तोंडानं विठ्ठलाचं भजन केलं पाहिजे. आणि ज्या तोंडानं विठ्ठलाचं भजन नाही केलं तर महाराज म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीड, जिव्हानो हे काळ सर्प आहे, जिव्हानो हे